वेलकम बॅक टू एन के फिटनेस 65 डे लाईफ चेंजिंग मध्ये आपला स्वागत आहे. आज आहे आपला डे 5. चला बघूया पुढे काय होतं ते. काहीच शाळेतली मुले झालेले आहेत बघा. एक दिवस असा होता की आपण सुद्धा असं चालत झालो. शाळेतली मुले झालेले श्रवण कांबेरे. चला काहीच एक दिवस असा होता आपण पण चालत जात होतो. जुन्या आठवणी आठवल्या चालत नाही. चला बघूया नेक्स्ट मध्ये. चला फायनली जिम मध्ये आलेले आहे. वेट बघा किती 96 किलो. बॉडी बघा कपिल पाटील. गुरु शेटचा वेट 87. काय गुरु कमी केला का वाढला? कमी झाला 1 किलो. किती दिवसात? 15 दिवसात बस. लगे गुरु चालला का कुठं? सोमवारी डायरेक्ट उद्या. एवढं लवकर चालला तू? चला साहेब आले का? साहेब काय मारत आहेत? बायसेप प्लस सगळ्यात हेवी. कुठला काय कुठली व्हेरिएशन मारायचे? बार किती मारणार बारला? टार्गेट 25 किलो 50 किलो 50 किलो टोटल 50 किलो मध्ये एक साईडला 25 किलो. चला बघूया पुढे. चला साहेब बोलले ते एक साईडला वन साईडला 25 केजी टोटल 50 केजी. साहेब किती रिपिटेशन? 2 3 4 5. कमॉन चला. किती गेले? किती गेले? 8. नेक्स्ट टाइम किती मारणार माझा? नाही मारणार. 12 मारतील. एवढी बॉडी कशासाठी बनवली? कारण काय याचा? हा अजून दुसरा काहीतरी बोलत होते ना ट्रेन मध्ये जाताना कोणी पण लोकांनी मला हा धक्के मारून खाली उतरवलं. तुला बॉडी वाला घेतले. अजून काय? काय सर काय गरीबाच्या तोंडात काय आहे? तुम्ही गरीब आहेत? कोण बोलला सर? मी काय बोलतो तुम्हाला? बोला सर. जवान मुलांना हार्ट अटॅक यायला लागली, याच्याबद्दल काय बोलतो? काय नाही, जवान मुलांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं. आपल्या खाण्यापिण्याकडे, आपल्या झोपेकडे आणि वेळेवरती वर्कआउट करायचा, वेळेवरती ब्लड टेस्ट, बॉडी चेकअप हे सर्व करणं गरजेचं आहे. नुसती बॉडी फिट असून चालत नाही. नाही, बॉडी फिटनेस चालत नाही. त्यात कार्डिओ पण करायला पाहिजे. स्वतःच्या शरीराला घाम गेला पाहिजे. वेळेवरती जेवण केलं आणि व्यसनापासून आहारी जाता. तुम्ही काय बोलणार साहेब? व्यसनापासून आहारी जाता का? साहेब पलाले साहेब काय या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहे, केवळ आपके मनोरंजन के लिए बनाई गई है. सर यंगस्टर मुलांनी काय केलं पाहिजे? जॉब केलं पाहिजे का बिझनेस केलं पाहिजे? माझ्या मते तर त्यांनी बिझनेस करायला पाहिजे. जॉब करण्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ फुकट जातो, वेळ वाया जातो. प्रवास करावा लागतो 2 तास, यायला पण 2 तास, जायला 2 तास. त्याच्यामुळे त्यांनी छोटा मोठा व्यवसाय करावा. काही नाही जमलं तर चहाची साधी टपरी टाकावी. चहाच्या टपरीमध्ये पण कमीत कमी भांडवल लावून जास्तीत जास्त कमाई करू शकतात ते. त्याला बिझनेस छोटा असो का मोठा? छोटा असो की मोठा, तो का विषय नाही. सुरुवात करणं महत्वाचं. सुरुवात करणं महत्वाचं आहे. कुठल्या पण छोट्या बिझनेस सुरुवात करा. थँक्यू. किशोर बोलायला काहीतरी. त्याला त्याचा विषय माहिती आहे, तुमचा विषय नाही माहिती. आम्हाला आमचं करू द्या. तुम्ही काय रिस्पेक्ट पाहिजे ना तुम्हाला. पण रिस्पेक्ट मागून थोडी भेटला पाहिजे, समोरून मनापासून दिला पाहिजे. तुम्ही मागते लोकांकडे मला रिस्पेक्ट द्या, असं नाही भेटणार सर. तुम्ही दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करा, तुम्हाला पण रिस्पेक्ट भेटेल. आज तुमचं वय कमी आहे. हा 23 वर्षाचे आहात का? नाही 40. किती वय? नोटीस करा वय किती सांगा. 23 वाटतं. किती वय? 40. माझं वय जवळ 42. 14. माझं 58 असतं वय आहे.
हार्डवर्क चालू आहे सरांचा, बघू शकता तुम्ही. बायसेप मारत आहेत. वय किती आहे माहिती आहे? 45, 45 वयामध्ये फुल हार्डवर्क चालू आहे. स्लो मारा. डंबल 20 मारा सर मारा. पोट हात घ्या. यंगस्टर मुलांसाठी संदेश आहे. 45 एजचा माणूस एवढं मारू शकतो, तर तुम्ही काय नाही मारू शकत वेट. ते महत्वाचं सांगताय सर. महत्वाचं घेतो ना व्हिडिओ मध्ये. कशाला नको. कार्डियास म्हणजे काय? कार्डियक अरेस्ट आहे. इननॅचरल कधी पण येऊ शकतो, कुणालाही येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय गरज नाही, तुम्हाला कोलेस्ट्रॉल असण्याची गरज नाही, कशाची कसाही येतो तो. अचानक चालतो सडपातळ माणसाला म्हणेल. कुणालाही अचानक तुमचा एक छोटासा इम्पॅक्ट होतो आणि तुमचा हार्ट ब्रेन सांगतो मेंदूला स्टॉप. काय स्टॉप. ब्रेन मेंदूला सांगतो स्टॉप. तो कार्डियक अरेस्ट. त्याच्यामध्ये तुम्ही CPR ने रिकवर होऊ शकता. हार्ट अटॅक बद्दल सांगत आहे. CPR हे काय? हा पंपिंग करून. त्याने कार्डियक अरेस्ट जर आला तर माणूस त्यातून रिकवर होतो, तयार होतो, नॉर्मल लाईफ जगतो. त्याला काही फरक नाही पडत. हार्ट अटॅक असेल मग त्याला इंटरनल ब्लॉकेजेस असतात, ब्रेन चेकअप असतात. ब्रेन सांगतो. ब्रेन अचानक एक सिंपल गोष्ट सांगतो, पहाड गेली तर काहीतरी पडलं, हायस्ट खाली पडला. माझा मेंदू एवढा डिफेक्ट झाला त्याच्यामुळे की त्याने सांगितलं हार्टला मला कार्डियक अरेस्ट. तो शॉक धक्का. जिम मध्ये कधी वर्कआउट करताना नॅपकिनचा यूज करा, कारण घाम आपला भरपूर निघतो आणि बेंचला लागू शकतो आणि कोणालाही इन्फेक्शन होऊ शकतो, स्किन इन्फेक्शन. म्हणून मित्रांनो, कुठलाही सेट मारताना बेंचवरती किंवा लेग्स मारताना लेगच्या मशनीवरती नॅपकिनचा वापर करा. सेफ्टी खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे आपलं नॅपकिन रोज जिम मध्ये घेऊन या. नॅपकिन तर असलाच पाहिजे. प्रत्येक सेटच्या अगोदर आंघोळ करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सुरक्षा दृष्टीने खूप चांगलं आहे. सुरक्षा दृष्टी खूप चांगलं नॅपकिन पाहिजे ना, आहे. स्किन इन्फेक्शन होऊ शकतो. बरोबर, आंघोळ करणं गरजेचं आहे. प्रत्येक सेटच्या अगोदर सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे. सॅनिटायझर अजून हे वाखण शरीराला मिळणारे विटामिन कमी होता कामा नये. शरीराला मिळणारे प्रोटीन कमी होता कामा नये. शरीरात मिळणारे प्रथिने कमी होता कामा नये. एवढं टायमिंग टेबल सांगा जरा. भूषण जाधव आमचे परम मित्र आलेले आहेत वर्कआउट साठी. त्याच्याबद्दल बोला ना की एक दिवस लेट. हा एक नंबर झालेला, युनिक आहे. आता वाढल्यावरती होईलच ना. हेअरस्टाईल बघा ना. बॉडी बनेलच ना, जिम मध्ये आले. ती साहेब चैन, तरच तुमचा प्रेशर पडतो. अदरवाईज संपूर्ण बॉडीवरती प्रेशर. ती चैन चमकतं बघा ना किती. नवीन केली बघा ना, आतमध्ये नवीन. काहीतरी आहे त्याचा. ही बघा चैन बघा. चैन बघा 4 तोळ्याची चैन आहे ती. बस पोलीस वाल्यांना अलाउड नाही अशी चैन करायला. अलाउड नाही, पण त्यांना आता तो लुक आहे ना, तो त्यांना सूट करतो. ऍक्च्युली ते एकदम रावडी वाटतात, एकदम रावडी राठोड. डॉन वाटत डॉन. हाँ पुलिस वाला सबसे बड़ा गुंडा है. काय परत बोला. आज के तारीख में पुलिस वाला सबसे बड़ा गुंडा है. सर मला नेहमी मोटिवेट करतात. हे सर तुमचे ऊर्जा स्रोत आहे असं तुम्हाला बोलायचं. त्यांच्यापासून तुम्हाला एनर्जी ट्रान्सफर होते. बरोबर. मग तुम्ही हेवी वेट मारता. मला किती हेवी वेट असेल तर मला पहिल्यांदा तर हे वाटतं, मी सरांकडे बघितलं, मला जाणीव होती की नाही मी करू शकतो. सर माझ्या पाठीशी आहे. सरांची कुठली तरी अदृश्य शक्ती आहे ती तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होते. जिम मध्ये आहे. तुम्हाला कधी कधी शिंका येत असते जिम मध्ये. सरांची अदृश्य शक्ती आहे. काय त्याच्यामुळे शिंका येतात. डस्ट विषयी बोलत नाही, मग सरांच्या अदृश्य शक्तीविषयी. मग त्याच्यामुळे शिंक्याचा काय विषय तुम्ही एक अदृश्य पॉवर बोला, एक शक्ती बोला ना. सरांच्या पदस्पर्शाने या जिम मध्ये जे वातावरण निर्माण होतं, जो ऍटमॉस्फिअर तयार होतं, जे कंपन होतं, माझ्याबद्दल त्या कंपनातून मिळणारी शक्ती ही काय करता ही तुम्हाला एनर्जी देते असं तुम्हाला बोलायचं. मित्राला विकी आठवड्यात 3 दिवस तरी येतो तो. आठवड्यात 3 दिवस येतो. 3 दिवस आराम करतो. नाही रोज नाही. पहिले 3 दिवस नाही आला. सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी आलेला. बुधवारी नाही रोज नाही. काय का सांगतो. हप्त्यातला 2 दिवस नाही रे. संध्याकाळी कधी. संध्याकाळी
सर काय खातोय काय हे प्रोटीन हाय प्रोटीन चिंटू मँगो chocolate आहे का? टाकलंय काय चिंटू मँगो गोळी चिंटू मॅगो प्रोटीन हे वर्कआउट करताना Mango मध्ये flavor. मध्ये घ्यायचं का हा वर्कआउट मध्ये मध्ये घ्यायचं हाय एनर्जी येते फुल एनर्जी फुल एनर्जी तुम्ही हेवी वेट मारू शकता आणि उत्साही राहू शकता पूर्ण दिवसभर पुन्हा वर्कआउट झाल्यानंतर डिप्स मारला कसं वाटतं खूप छान वाटतं बॉडी एकदम रिलॅक्स होते बॉडी पंप होते आणि थोडी स्ट्रेचिंग होते बॉडीची मारा त्याला डिप्स मित्रांनो वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर डिप्स आणि सूर्यनमस्कार मारून बघा बॉडी कशी पंप होते ते गाईज आज आहे सॅटर्डे आणि आज आहे माझा हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट हॅमस्ट्रिंग ग्लूट्स आणि काप्स या 3 मसलचा वर्कआउट आहे त्याला तुम्हाला दाखवतो पहिला सेट कुठला मारणं पहिला सेट मारणं लेग कर्ल त्याला बघूया पुढे गाईज वर्कआउट नंतर सगळ्यात जरुरी असते ती स्ट्रेचिंग चला स्ट्रेचिंग कशी करायची शोल्डर ट्रायसेप बायसेप आणि चेस्ट ही चेस्टची चेस्ट स्ट्रेचिंग आहे चेस्टची ही ट्रायसेपची स्ट्रेचिंग अशी करायची ट्रायसेप शोल्डर आणि चेस्टची चेस्ट स्ट्रेचिंग बॅकची अशी करायची वर्कआउट झाल्यानंतर सर्वात जरुरी आहे ती स्ट्रेचिंग गाईज आज हॅमस्ट्रिंगचा पहिला सेट आहे लेग कर्ल त्याला बघूया लेग कर्ल किती जातात आणि कसं मारायचं पायाची डिस्टन्स एकदम हिप लेवलला ठेवायचे स्लो एकदम वरती आहे एकदम स्लो जेवढा स्लो घेतील तेवढा मसल ग्रो होईल कारण मसल ब्रेकडाऊन होईल जेवढा स्लो मारतील तेवढा एकदम स्लो मार सोडताना एकदम स्लो सोडायचं 4 5 6 7 8 9 10 11 12 मित्रांनो जर तुम्हाला हॅमस्ट्रिंगचा मसल ग्रो करायचा असेल तर लेग कर्ल मारा हॅमस्ट्रिंगची दुसरी व्हेरिएशन आहे गाईज स्टिफ डेडलिफ्ट चला बघूया स्टिफ डेडलिफ्ट एकदम सरळ लेग झिप हिप लेवलला डिस्टन्स ठेवायचे आणि एकदम स्लो आणि टच मध्ये एकदम पॅरल एकदम वरती स्लो 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 गाईज हॅमस्ट्रिंगचा शेवटचा सेट आहे स्टिफ डेडलिफ्ट चला बघूया किती रेपेक्शन जातात फुल हेवी वेट आहे कम ऑन बॉय चल बॉय चल लो डाउन लो चल बॉडी ऐसे नहीं बनती बॉडी लॉ आउट ऐसे बनती है चिंचा लास्ट सेट है हाँ तीसरी वेरिएशन है स्टिफ डेडलिफ्ट 50 केजी डंबल है चला बघूया किती रेप जातात कम ऑन बॉय चल जो है पल्ला बदलिया चल ये आक मार चौथी वेरिएशन आहे काही चला बघूया केबल स्टिफ डेडलिफ्ट किती जातात बघूया चला एकदम स्लो 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 परत 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 रुक्या थोडं पुढे जा ना पुढे थोडं पुढे जा थोडं पुढे जा थोडं पुढे जा बस 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 मारा खाली होत्या खाली स्लो 1 फास्ट 2 3 4 5
काहीच हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट झालेला आहे आणि आता ग्लूटसाठी मारत आहे. ग्लूटसाठी सेट मारत आहे क्लिनिक. बघू शकता तुम्ही टार्गेट मसल आहे ग्लूट्स. चला लास्ट सेट आहे. 1 थोडा पुढे 2 3 4 5 6 7 लास्ट 1 8. काही भरपूर दिवसांनी सेट मारला तुले हेवी गेला सेट. नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा जास्त मारण्याचा ट्राय करेल. गाईज सर्व वर्कआउट झालेला आहे हॅमस्ट्रिंगचा. आता कापचा वर्कआउट करत आहे. पहिला स्टँडिंग काप मारणार, नंतर सिटेड काप मारणार आणि वर्कआउट समाप्त. गाईज फायनली वर्कआउट संपलेलं आहे. लास्ट 2 व्हेरिएशन दाखवताना आले, सिटेड काप आणि स्टँडिंग कापचे दाखवताना आले गाईज, कारण मोबाईल स्विच ऑफ झाला होता. चला गाईज आता भेटूया NK स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशनला. चला चला जाताना भेटले दादूस. कुठला गाव तुमचा? ऋषित गाव. ऋषित गावाचा कोण असेल तर कमेंट करा. बालेभाईचं आगमन झालेले. बालेभाई आलेले, आमनेवरून आलेले बालेभाई. भाई काय बालेभाई भाई आपलं NK स्पोर्टला अक्षय कांबेरची एंट्री झालेली आहे. उतार आता गाडीतून. भाई कुठं चाललाय तू भाऊ? काहीतरी बोल आपल्याबद्दल भाई. NK गाईज रात्रीचे 10 वाजले आहेत. शॉप बंद करून घरी निघालो आहे. चला डे 5 हा इथेच एंड करत आहे. गाईज बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.